मित्रांनो नमस्कार। मित्रांनो तुम्ही पाहिला असेल गाव पातळी असेल शहरी भाग असेल ऑनलाईन केंद्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्याचबरोबर आता ज्यांच्याकडे ऑनलाईन केंद्र आहेत त्यांच्या उत्पन्नामध्ये अजून भर पडावी म्हणून राज्य सरकारने महा ऑनलाईन केंद्र वाटपाला आता सुरुवात केली आहे। तालुका निहाय जिल्हा निहाय आणि गाव पातळी निहाय याच्या याद्या आता लवकरच लागणार आहेत। त्यामुळे तुम्हालाही ऑनलाईन केंद्र जर घ्यायचं असेल तर तुमच्याकडे सीएससी केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर असणं गरजेचं आहे। मग आता तुम्ही म्हणत असाल की आता कॉमन सर्व्हिस सेंटर आम्हाला मिळणार कसं? मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता आपले सरकार केंद्र घेण्यासाठी सीएससी केंद्र असणं गरजेचं आहे आणि सीएससी केंद्राचा आयडी हा मिळणार कसा, यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, यासाठी रजिस्ट्रेशन, यासाठी नोंदणी कशी करायची, मित्रांनो A to Z माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। स्टेप बाय स्टेप संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। परंतु त्याआधी मित्रांनो तुमचं ऑनलाईन केंद्र आहेत हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। आता नेमकी काय आहे अपडेट, सीएससी केंद्र आपल्याला कसं घेता येईल याची माहिती मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो कॉमन सर्व्हिस सेंटर, ज्यांच्याकडे कॉमन सर्व्हिस सेंटर असेल त्यांना पीक विमा असेल, इन्शुरन्स असेल, बँकिंग पॉइंट असेल, हा सीएससी केंद्रातर्फे मित्रांनो फ्री मध्ये मिळत असतो। मग आता सीएससी केंद्र आपल्याला कसे घेता येईल हे मित्रांनो आपण पाहूया। सर्वप्रथम म्हणजे ज्यांच्याकडे ऑनलाईन केंद्र आहे तर त्यांच्याकडे सीएससी केंद्र जर नसेल तर त्यांच्याकडे सीएससी केंद्र घेण्यासाठी सेटअप हा असणं गरजेचं आहे। सेटअप म्हणजे सेटअप मध्ये तुम्हाला एक कम्प्युटर येईल, प्रिंटर येईल, आयरिस मशीन येईल, थंब मशीन येईल, ही संपूर्ण इलेक्ट्रॉनिक वस्तू हा संपूर्ण सेटअप तुमच्याकडे जर असेल तर आपले सरकार सेवा आणि सीएससी केंद्र तुम्हाला सहज उपलब्ध करून मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला महाऑनलाईनचा आयडी जर घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे जर सीएससीचा आयडी असेल तर 25 मार्काची त्या ठिकाणी तुम्हाला भर मिळेल, कारण की महाऑनलाईन केंद्र घेण्यासाठी मार्कनीय आहे। ज्यांचं मार्क जास्त असेल त्यांनाच आपले सरकार सेवा केंद्र मित्रांनो मिळणार आहेत। एका गाव पातळीवर फक्त एकच केंद्र मिळणार, म्हणजे जास्तीत जास्त जर अर्ज आले असेल तर त्या अर्जामधून फक्त एकाच अर्जाची एकाच वेळेची त्या ठिकाणी निवड होणार आहे। मग आता सीएससी केंद्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सीएससी केंद्र घेण्यासाठी हा सेटअप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। परंतु त्याआधी तुम्हाला सीएससी केंद्र जर घ्यायचं असेल तर तुम्हाला 2 एक्झाम द्यावे लागतात, एक टीएससी एक्झाम आणि सीएससी एक्झाम। टीएससी एक्झाम एकदम अवघड असते। टीएससी एक्झाम मध्ये जर तुम्हाला द्यायची असेल तर टीएससी एक्झाम देताना तुम्हाला फक्त 3 अटेम्प्ट द्यावे लागतात। 3 अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास झाला तर तुम्हाला सीएससी ची समोरची प्रोसेस करता येईल। परंतु या 3 अटेम्प्ट मध्ये तुम्ही जर फेल झाला तर तुम्हाला पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी फी द्यावी लागेल। फी देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 1300 रुपये चलन त्या ठिकाणी भरावं लागेल आणि 1300 चलन दिल्यानंतर टीएससी एक्झाम तुम्ही 3 वेळेस जर फेल झाला तर तुम्हाला टीएससी एक्झाम पुन्हा देण्यासाठी पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि पुन्हा नव्याने चलन भरावं लागेल। मग आता सीएससी आयडी जर तुम्हाला घ्यायचा असेल, तुम्हाला न चुकता पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला जर सीएससी आयडी घ्यायचा असेल तर मित्रांनो मी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे, त्या मोबाईलवर तुम्ही संपर्क करून सीएससी केंद्र हे सहज उपलब्ध करून तुम्हाला मिळू शकतं। म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला सीएससी आयडी मिळणार आणि सीएससी आयडी मिळाल्यानंतर 25 मार्काची अजून भर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि 25 मार्क वाढले म्हणजेच केंद्र सीएससी केंद्रासोबत तुम्हाला महाऑनलाईन केंद्र मित्रांनो फ्री मध्ये एकदम त्या ठिकाणी मिळेल। आणि ज्यांच्याकडे महाऑनलाईनचा आयडी असेल, महाऑनलाईन केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांना आता बीसी पॉइंट सुद्धा फ्री मध्ये मिळणार। म्हणजे तुम्ही ज्या ग्रामीण भागात राहत असाल, शहरी भागात राहत असाल त्या ठिकाणी एक नियोजित बँक असते, या बँकेचा बीसी पॉइंट सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये मिळतो। आणि बीसी पॉइंट मिळाल्यानंतर तुम्ही लोकांचे पैसे थंबद्वारे काढू शकता आणि तुम्हाला बँकेकडून एक ठराविक कमिशन सुद्धा मिळत असतं। म्हणजेच हा एक नवीन पॉइंट तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या उत्पन्नामध्ये अजून भर त्या ठिकाणी होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला एक सीएससी केंद्र जर घ्यायचं असेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून सीएससी केंद्र मित्रांनो सहज उपलब्ध करून तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माहिती सुद्धा दिली आहे की तुम्हाला सीएससी केंद्र घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र लागतील, रजिस्ट्रेशन कसं करायचं याची संदर्भ माहिती संपूर्ण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो घरबसल्या सुद्धा घेऊ शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सीएससी केंद्र घेऊन आपले सरकार सेवा केंद्राचा आयडी हा फ्री मध्ये
मिळू शकतो। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल आपण सुरू केलं आहे। त्यावर सुद्धा तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट माहिती मिळत राहील, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फुकटमध्ये त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि फ्रीमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा चार्ज लागणार नाही। तर वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।